ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय ना, की बाबा आपण सेल्फ स्टडी करायचा किंवा सेल्फ स्टडी करून आता पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण कंबाईनची पोस्ट काढायची किंवा कंबाईनची प्री निघायची. तर त्या विद्यार्थ्यांना एक बेसिक गोष्ट समजून सांगतो. मी असं नाही म्हणत, की तुम्ही करू शकत नाही. तुम्ही करू शकता. यू आर सुपरमॅन. पण ते सुपरमॅन होण्यासाठी ते सुपरमॅनसारखी आहे ना, अभ्यासाची एक सिस्टम पण असणं गरजेची आहे. म्हणजे जनरली ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या विषयाला हात घालाल किंवा एखादा विषय तुमचा अभ्यास करून झाला असेल. आता कसं आहे 3 महिन्याच्या आधी तुम्ही किती अभ्यास केला आहे त्याच्यावर पण डिपेंड पडतं. बरं तर असं तुम्हाला वाटत असेल, की अरे मी तर शून्यातच आहे, मी शून्यातच तयारी करतोय. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुम्ही आहे ना, याच्या आधी 3 वर्षाचे आयोगाचे पेपर फक्त बघायचे. आयोगाचे पेपर जर बघितले, आयोगाच्या त्या एका विषयामध्ये जसं आता इकॉनॉमिक्स हा विषय आहे, तर इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आयोगाने या 3 वर्षात किती चॅप्टर्सवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत ना, ते एकदा फक्त फॉलो करा. मग तुम्हाला त्याचे चॅप्टर्स भेटतील, की ह्या 3 वर्षामध्ये लास्ट 3 वर्षामध्ये आपल्याला किती चॅप्टर्स इम्पॉर्टंट आयोगाने टार्गेट केलेले आहेत आणि तेवढेच चॅप्टर चांगले करा. डेफिनेटली तुम्हाला कुठं नाही पण एक 70 ते 80% स्कोअर प्रत्येक सब्जेक्टमध्ये राहील. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चुकीचं आहे, तर एकदा फक्त टॅली करा, की 2024ला जे काही प्रश्नपत्रिका आल्या, तर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2021 पासूनचे जे काही टॉपिक्स आहेत, त्या टॉपिक्सवरती किती क्वेश्चन्स आलेले आहेत. मग तुम्हाला समजेल की मी काय सांगतोय ते.